हाय हॅलो नमस्ते, मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि तुम्हाला आवाज येत असेल प्लीज त्याला इग्नोर करा. बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळं तो आवाज येतो आहे. आणि इकडे आम्ही सर्वजण निघालो होतो. आता आम्हाला पण घरी जायचं होतं राणीच्या घरीहून. तर आता हे बाहेर उभे होते आणि हे सर्वजण आवरत होते. ह्यांना पण सोडायचं होतं तिकडं गावी, आणि नंतर आम्हाला पण तिकडं श्रीगोंद्याला जायचं होतं. यांना सोडून डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता तिकडं साक्षीचा, त्यासाठी आमची पण घाई चालली होती. पण हे लोक काय आवरतच नव्हते, तर इकडं मेकअप वगैरे चालूच होता यांचा आजूक पण. आणि हे बाहेर येऊन थांबलेले. तर नंतर आम्ही शेवटी निघालो आणि खूप उशीर झालेला आम्हाला यायला इकडे डोहाळे जेवणाला. तर पुढं दिसेलच तुम्हाला, व्हिडिओला स्किप न करता पहा. तर चला आता फायनली आम्ही निघालो. नंतर ताई त्यांना रायगावला सोडलं आणि मग तिथून आम्हाला निघायचं होतं डोहाळे कार्यक्रमाला. तर फायनली आम्ही डोहाळे कार्यक्रमात आलो. खूप उशीर झालेला, 10 वाजले होते, पण कार्यक्रम काही संपलेला नव्हता. आम्ही बरोबर टायमिंगला पोहोचलो तिथे. तर इकडे ते चालू होतं त्यांचं नाही का, बर्फी की पेढा उचलायचं. साक्षी आणि दीपक इथं बसलेले. हे माझ्या जावेचा मुलगा आहे आणि त्यांची सून आहे मोठ्या मावस. तर पाहू शकता दोघं पण कन्फ्यूज होते की काय उचलावं नेमकं, त्यांना पण काही सुचत नव्हतं. तर साक्षीला सगळे म्हणत होते वहिनी पेढा पेढा. तर आता काय माहिती काय उचलते, तर पहा पुढे तुम्हाला दिसेलच काय उचलते ती. तर दोघांचं पण काही म्हणजे समजतच नव्हतं त्यांना काय उचलावं नेमकं. शेवटी मग त्यांनी एका याच्यावरती बोट ठेवलंच. तर पाहू शकता तुम्ही कोण काय बोलतंय कोण काय बोलतंय काही समजत नव्हतं, आणि त्यांना तर काही सुचत नव्हतं. तर शेवटी त्यांनी ठेवलं एका याच्यावर बोट. आता बघू ते काय निघतंय ते तुम्हाला पुढे दिसेलच. तर तो निघाला पेढा आणि सर्वांना खूप आनंद झाला पेढा निघाल्यानंतर. तसं काही नसतं, मुलगा असो किंवा मुलगी दोन्ही समान आहे, आणि शक्यतो पहिली मुलगी लक्ष्मीच असते. पण पेढा निघाला. नंतर आम्ही फोटो क्लिक केले. माझा फोटो काही एवढा व्यवस्थित नाही आला, खालीच पाहिलं होतं. नंतर जेवणं वगैरे चालू होती, इकडं फोटो वगैरे काढायचं काम चालू होतं. पाहुणे जेवण करीत होते. आणि त्यानंतर साक्षीचा बड्डे पण होता आज 3 तारखेला. तिचा बड्डे पण करायचा होता. ते डोहाळे जेवण बड्डे एकाच दिवशी कार्यक्रम ठेवला होता त्यांनी. आणि नंतर इकडे हे जेवायला बसले होते, दिसत असेल तुम्हाला. तर नंतर जेवणं वगैरे करून आम्हाला घरी पण जायचं होतं. आम्ही डायरेक्ट कार्यक्रमातच आलो होतो, घरी काही गेलो नव्हतो. आणि नंतर इकडं केक कटिंग करायची होती. तर साक्षीचा केक कटिंग झाल्यानंतर आम्हाला घरी जायचं होतं. तर पाहू शकता सर्वजण इकडं थांबलेले होतं, पाहुणे वगैरे. आणि आता केक कापून घ्यायचा आहे. तर केक कटिंग झाल्यावर आम्ही घरी निघालो. तर हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत